मला मी सांग त्या सांगेन बरं तुमचे लाईक करा करता त्या पहिला लाईक करा करतो आपला पण प्रचार असला नमस्कार. आपण या ठिकाणी आज संत एकनाथ महाराज मंदिर समाधी स्थळामध्ये आलो आहोत. या ठिकाणी आपल्याकडे दैवत खुर्द तालुका अंमळनेर या ठिकाणी हल्ली एक दिंडी आहे. त्या दिंडीचे जे मुख्य महाराज आहेत त्यांच्याकडून आपण आषाढी एकादशी निमित्त काय त्यांचं प्रयोजन आहे आणि या दिंडीचा त्यांचा अनुभव कसा आहे हे 2 मिनिटं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. नमस्कार महाराज, सांगा. नमस्कार. आपली दिंडी श्री क्षेत्र दैवत खुर्द येथून निघालेली आहे आणि दिंडीचे 27 वर्ष. तसं दिंडी मालक हरिभक्त प्रायण कांदेश भूषण रूपचंदजी महाराज यांनी 99 साली दिंडी सुरुवात केली. पण त्यानंतर आम्ही या दिंडीमध्ये 2006 साली सहभागी झालो. तदनंतर 2008मध्ये महाराजांच्या भानुदास महाराज, मी आणि आमचे सर्व सहयोगी दिलीप बापू असतील, गायक वादक सर्व मंडळी असेल, कार्यकारी मंडळी असेल, ट्रस्टची सर्व मंडळी असेल, यांच्या विद्यमानाने ही दिंडी कुठंही काही न त्रास होता सुखरूप या वारकरी यांच्या आशीर्वादाने चालत राहते. या दिंडीचं उद्देश असा आहे की या दिंडीमध्ये एकही रुपया फी घेतली जात नाही वारकऱ्याकडून. मग बऱ्याचशा लोकांचं मत असं असेल की दिंडीचं नियोजन एवढा खर्च चालतो कसा बुवा. हा दिंडीचा खर्च सर्व जे भाविक भक्त 100 रुपये, 200 रुपये, 300 रुपये जे रथावर वाजवतात त्या पैशाने डिझेल, गाड्यांचं डिझेल हे चालतं आणि त्यांनी जो पैसा दिलेला असतो त्या दिंडीमध्ये त्या गाड्याचा दिंडीच्या खर्चासाठी तो वापरला जातो. दुसरा मुद्दा असा आहे की आता आम्हाला जवळजवळ 11 दिवस झालेत. आम्ही दिंडीमध्ये 130 लोक आहोत आणि सर्व लोक यावर्षी पावसामध्ये थोडा 2 दिवस त्रास झाला, पण सर्व लोक एकच ग्रुपचे असल्यामुळे आणि सर्व लोक आतापर्यंत पैठणीत आपण एकनाथ महाराजांच्या या जल समाधी मंदिरासमोर येऊन पोचलेलो आहोत. आता पुढे आमचा 20 तारखेपर्यंत प्रवास आहे. पंढरपूर या क्षेत्रामध्ये गेल्यानंतर तिथं मठाचं बांधकाम झालेलं आहे. मठामध्ये सुद्धा राहण्यासाठी 1 रुपया फी नाही आहे. पण सर्वांच्या खानदेशातील महाराजांच्या अनुयायी सर्व मंडळीच्या आशीर्वादाने आजपर्यंत एकही रुपया कुठं टाकण्याची गरज आली नाही. कारण का लोकांनी दिलेल्या पैशांवर सर्व दिंडीचा कारभार चालतो. खानदेशातली एकमेव दिंडी अशी आहे की त्याला 1 रुपया फी नाही आणि सर्व यांचा सहकार्याने, या मंडळीचा सहकार्याने ही दिंडी चालत राहतील. दिंडीचा उद्देश असा आहे की सर्व मिळून आपण हा सुख सोहळा स्वर्गी नाही असा हा आनंद आहे. या आनंदाला पारावार नाही. पंढरपुराची दिंडी ही फार मोठी कष्टाची वारी आहे. बऱ्याच लोकांना वाटतं बाबा पंढरपूरची वारी म्हणजे सोपी आहे. तशी सोपी नाही आहे. बरेचसे लोक नवीन आलेले, त्यांना विचारा वारी सोपी आहे की कठीण आहे बुवा असं. वारी सोपी नाही. म्हणून एक लागला टकडा पंढरीचा, जावे पंढरीची आवडी मनाशी, काही एकादशी आषाढी आहे. आषाढी वारीचं वेळ लागतं आणि वेळ लागल्याबरोबर लोक पंढरपुराकडे धाव धरतायत. आता सकाळी उठले म्हणजे काकडा केला, भजन झालं, हरिपाठ झाला, वारीचा नित्यनेम आहे. काकडा झालाच पाहिजे, प्रवचन कीर्तन झालंच पाहिजे आणि हरिपाठ झालाच पाहिजे असा वारीचा नियम आहे. ज्या माणसाकडे गेलो त्याच्याकडे भजन झालं पाहिजे, ज्याच्याकडे अन्न खाल्लं त्याच्याकडे नामचिंतन झालं पाहिजे असा वारीचा उद्देश आहे. तुमच्याबरोबर सर्व वारकरी, भजनी, गायक, वादक मंडळी आहेत. त्या विद्यमानाने सर्व चालतंय. आपण कोण करून घेणार आहात, कोण आहात हे नाही, सर्वांसाठी चालवलेला त्याला म्हणतात वारकरी सोहळा. लोकांनी लोकांसाठी चालवलेला त्याला म्हणतात वारकरी सोहळा. असं हे वारीचं भूषण आहे. म्हणून आज नाथ महाराजांच्या दर्शनासाठी आपण आला आहात. शांतीब्रह्म एकनाथ महाराज, भानुदासाची कुडी, महाविष्णूचा अवतार. आणि अशी एकनाथ महाराजांच्या दर्शनासाठी या गोदावरी मैयाच्या तीरावरी आपण पोचलेला आहात. जायकवाडी धरणामध्ये आंघोळी झाल्या आणि या नाथ महाराजांची आज
निम्मे वारी म्हणजे पैठणची वारी झाली असं समजा. आपण कुठं झाली? पैठणची वारी झाली. आता पंढरपूरची वारी इथून निम्मे आहे, ती वारी होईल आणि सर्वजण सुखरूप इथपर्यंत पोहोचलेत. एवढंच बोलतो. सर्वांची वारी होईल पंढरपुरापर्यंत सुखरूप हो अशी नाथ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. राम कसं आहे, आषाढी एकादशीमध्ये साक्षात विष्णू पांडुरंग विठ्ठल एकच आहे. एक या ठिकाणी काय होतं म्हणजे की इथून पुढे त्यांची जी आहे ती योग निद्रा सुरू होते 4 महिन्यासाठी. बरोबर. आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी हे 4 महिने जे आहे ते योग निद्रेमध्ये आहेत. विष्णू भगवान बरोबर. आपले प्रिय लाडके दिवस आहे ना, त्या काळामध्ये देवादिदेव महादेव ते या सृष्टीचे भार सांभाळतात. श्रावण सुरू होते है की नाही? बरोबर. आणि या 4 महिन्यामध्ये ते योग निद्रेमध्ये जातात. त्याला देवशयनी एकादशी म्हणतात. बरोबर. मग कार्तिकी एकादशी ते जागृत होऊन परत सृष्टीचा भार सांभाळतात. बरोबर. तर या आषाढी एकादशीचं खूप महत्व आहे. संपूर्ण महाराष्ट्र आणि संपूर्ण जगभरातून लोक इथे येतात. विष्णूंचं, पंढरीनाथाचं, त्याच्यानंतर तुमच्या ह्यांचं त्याला पांडुरंगाचं, विठ्ठलाचं नाव एकच आहे. इथे लोक काय करतात, तुळशीचं रोप, तुळशीचा हार आणि तुळशीचं रोपटं, शक्य झालं तर तुळशीच्या ज्या हे असतात माळा त्या घेऊन जातात. कारण विष्णू भगवानला तुळशी अत्यंत प्रिय आहे. तर आपल्या समाजामध्ये आपण आषाढी एकादशी ही याच्यासाठी करतो की पायी चालतो. पण पायी चालल्यामुळे काय होतं, थकवा येतो. आपण थकतो म्हणजे आपण सगळं विसरतो. नातं एक मित्र हे ते आणि मग आपल्याला फक्त झोप लागते. कारण आपली सगळी ऊर्जा संपलेली असते. बरोबर. ज्यावेळेस आपण नवीन उठतो त्यावेळेस आपल्यामध्ये एनर्जी निर्माण होते, ताकद निर्माण, ऊर्जा आपल्याला विष्णूंकडनं मिळते, आपल्याला ती विठ्ठलांकडून मिळते, पांडुरंगांकडनं मिळते आणि नवीन उत्साह, नवीन जोशाने आपण आपलं सुरुवात करतो. धन्यवाद. जय हरी विठ्ठल. रामकृष्ण.